नमस्कार. कथेचं नाव आहे सुमन कल्याणपूर. लेखक श्रीयुत अक्षय संत. दूरवरून वाऱ्यावर वाहत आल्यासारखी वाटणारी संथ आलापी, त्याचा किंचित खर्जातला स्वर आणि तिचा अगदी दाणेदार. आलापीतही तिनं घेतलेली नाजूक फिरक आणि पाठोपाठ त्याच्या आवाजात शब्द ऐकू येतात. अजहू ना आये बालमा सावन बीता जाय. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं सांज और सवेरा मधलं हे मधाळ गाणं इतक्या वर्षांनीही विसरलं जात नाही. निरागस गोड चेहऱ्याच्या शुभाखोटेला सुमनताईंचा तितकाच गोड आवाज अगदी फिट बसलाय. सुमन कल्याणपूर. अजहू ना आये सारखी अशी अनेक सुंदर गाणी सुमनताईंच्या नावावर जमा आहेत. काही वेळा आपण एखादं गाणं ऐकतो, ते आपल्याला आवडतं, पण ते गाणं, त्यातला भाव आपल्या कानामनापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकाराचं नाव मात्र आपल्याला माहिती नसतं किंवा काही कारणाने आठवत नाही. आजकाल इंटरनेटमुळे अशी अनेक नावं लक्षात ठेवणंही कमी झालं असलं तरी एक काळ होता जेव्हा नुसत्या आलापीवरून किंवा एखाद्या फिरकीवरूनही गायक गायिका ओळखू यायचे. अर्थात या बाबतीत सुमनताई मात्र काहीशा दुर्दैवी आहेत. लता मंगेशकर नावाच्या महावृक्षाच्या सावलीत एखादा आशा किंवा गीता दत्तचा अपवाद वगळता अनेक अंकुर फुलायचा प्रयत्न करत होते. आपली वेगळी वाट चोखाळत होते. त्याच काळात सुमनताईंनी त्यांच्या वाटेला आलेल्या प्रत्येक गाण्याचं अक्षरशः सोनं केलं. ब्रह्मचारीमध्ये त्यांच्या आवाजावर अंगाला चप्प गुंडाळलेल्या साडीत थिरकणारी मुमताज कोण विसरू शकेल? किंवा हेमंत कुमारांच्या धीर गंभीर आवाजाला तोडीस तोड असं गायलेलं सुप्रसिद्ध ना तुम हमें जानो किंवा दिल एक मंदिरचं शीर्षक गीत. शंकर जयकिशन, हेमंत कुमार यासारख्या मातब्बर संगीतकारांनी सुमनताईंच्या आवाजाला अत्यंत योग्य अशी गाणी बनवली आणि सुमनताईंनीही आपल्या गायकीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. हिंदीतच नव्हे तर मराठीमध्येही सुमनताईंनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत. पण पुन्हा प्रॉब्लेम तोच होतो. गाण्याचं माधुर्य अनुभवताना आपण गायक शोधायलाच विसरतो. असं मराठी घर शोधूनही सापडणार नाही ज्या घरात किमान एकदा तरी निंबोणीच्या झाडामागे ही अंगाई गायली गेली नसेल. ती मूळ अंगाई सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आहे हे किती जणांना ठाऊक असतं? दरवर्षी गणपतीत आपण न चुकता ओंकार प्रधान रूप गणेशाचं हे गीत ऐकतोच, तेही सुमनताईंचंच. रिमझिम झरती श्रावणधारा, नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी जिथे, अशी अनेक अवीट गोडीची गाणी सुमनताईंच्या गोड गळ्याची साक्ष देण्यासाठी पुरेशी आहे. आजही दिवसाची पाखरं डोळे मिटून घेतात. सारा थकवा, सारे हेवे दावे, झिजलेले विझलेले भावभावनांचे व्रण एका शांत संथ क्षणासाठी आसुसलेले असतात. आईच्या पदराचा अत्तर ओला सुगंध हलकेच वाऱ्यावर वाहत येतो, नीज डोळ्यांवर उतरू लागते आणि आईच्या आवाजातील अंगाई कानावर पडते. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गवाई. खरंच स्वरसुमनांना कोमेजण्याचा शाप नसतो. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.